समस्त तरुणांच्या गळ्यातील ताईत श्रीमान दादा आणि इकडे मोठमोठे क्रिएटर त्यापैकी श्रुतिक दादा आहे इकडे. खूप जणांना भेटण्याची संधी या इव्हेंटच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. रंबा रंबा कंबा कंबा पराग कुबल. अच्छा, प्रॉपर इथलेच का? आचरा इकडनं 35 किलोमीटर. अच्छा, कसं वाटलं? काय नाव? स्वर्गीय कोकण. अच्छा, बघतो नक्की नक्की. कसं माहिती आहे, आमचे फॅन असतात पण आमच्या मनात ना काही जणांबद्दल आदर असता की आमका बा कधी यांच्याबरोबर फोटो काढायचा. त्यात बरोबर बोललं पटला मला. 50 विमान भाई. Who said that money can't buy happiness? नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कणकवली येथे आहे. सर्वात मोठा इव्हेंट, कोकणातला सर्वात मोठा इव्हेंट यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं आणि त्यासाठी आम्ही कणकवलीत आलो. कोण कोण आले आहेत आणि काय धमाल होणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळ्यात आधी आपण नाही मागे व्हिडिओ नाही केलं ना? नाही करू. ओके, अमित वेंगुर्लेकर हा रेवतळे दांडीवरचा आणि असता गोवा आणि बरेचसे युट्यूबर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर इलेले असत आणि त्यांना खास निमंत्रण होतं. सो आज या व्हिडिओमध्ये तुमका बरेच तुम्ही तर बघितलं असाल पण आपल्या फ्रेममध्ये तुमका चेहरे नवीन नवीन तुमका बघू मिळतले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि फुल धमाल असतली आजच्या या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोकणातल्या छोट्या छोट्या गावातनं लोक येतले कोकण ती महत्वाची आहे. आणि ही आता निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली सन्मान कोकणचा किंवा कोकण सन्मान अशी एक संकल्पना. त्याच्यातले खेडेगावातले छोटे मोठे सगळे कोकणातले जे आपलं कोकण जगापर्यंत पोहोचवतात ना ते सगळे होल अँड सोल सगळे युट्यूबवर तुमका बघू मिळतले. समीर सावंत खास दोडा मार्ग वरून 1:30 वाजता सुटलेलो, आता 5:30 वाजता 3 तासाचा प्रवास करून येलो. खूप मजा येणार, मजा म्हणजे धमाल होणारा. नक्की बघा. आपलं प्रोग्राम ना तिकडे असा, तिकडे स्टेज वगैरे केलेले असतात आणि सगळे जे असतात ते इकडे उभे असतात. हे बघा आपले बरे आहे ना, ये ना भेटवते. हे बघ आधी सगळ्यात महत्वाचे भेटणं ही मिसेस पोरगी आणि झील काय गेलो झील गायब. हॅलो, हे त्या तात्यांचा मालवण वायरी म्हटले आपल्या ग्रुपमध्ये. ही मिसेस ओमकार बांधकर आणि एका काय वळायचं सावत्याक का वळायचं. हे बघ हा एक मित्र निशिकांत गमळे आणि लकी दादा. लकी नाही हो का ना? ओके ओके, ते मग एकत्र येतील. तुम्ही किती वाजता आला? ओके, सगळे 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 धमाल आंबून येतात. त्याची VIP एंट्री माय सध्या इकडे ना खूप धमाल आणि इकडे फोटो सेशन वगैरे जाम चालू. इकडे विराज आणि मनीष बरे असणार. आमच्या फ्रेम मध्ये तुम्ही येणार म्हणजे आमची भाग्याची गोष्ट. मनीष इकडे तिकडचं काय झालं कॉम्पिटिशनचा? 28 तारीख अजून वेळ. स्वर्गीय कोकण म्हणजे बघितलं नसतं म्हणजे जास्त करून नेचरचे व्हिडिओ बसतात. पेज दिसणार नाही का? पेज माहिती ऐकला मी एका असतं माझे फिशिंगचे व्हिडिओ बरेच आहेत. हे एकटाच ऐकवाय ना. कुठे बोलणू त्याला घेऊन जायचं फोटो दाखवायची नाही. कसं माहिती तोबा सिरियल मध्ये पोलीस हवालदार काम केलेला तो विकास नाही गजालींचो कोकण. आता स्वामी प्रोडक्शन चेंज केला. हो, स्वामी प्रोडक्शन. लक्षात ठेवा, गजालिंगचो कोकणवर ना स्वामी प्रोडक्शन ही सगळी टीम.
कसं माहिती आमचे फॅन असतात पण आमच्या मनात ना काही जणांबद्दल आदर असता की आमका बा कधी यांच्याबरोबर फोटो काढायचा त्यात ऑर्डर दी काहीतरी ऑर्डर दी बरोबर खूप मोठं मला 100Kच्या पार्टीला बोलव बाकी काय मला म्हणणं नाही चिकन कुर्ली चिकनाची कुर्ली लय दिवसाची इच्छा होती लय आपण भेटलोच नाही तुला माहिती आहे का हे बघा हे फोटोसाठी किती या करतात ते बघा माझे बघा हे बघा फोटो काढतात धमाल नुसते चालल्या फोटो सेशन एकामेकाक भेटतं त्याच्यामुळे खूप धमाल येतात सगळे फोटो सेशन झालं सगळे असं हे बघा आपल्या इकडे दोन माणूस भेटले अमोल सावंत आणि ओमकार पालव नाही सॉरी अमोल सावंत आणि ओमकार पालव दोघांनी एकाच फ्रेम मध्ये रवले ना बघा सेम टू सेम दिसतात कार्बन कॉपी रिक्षा बघा घेऊन जाशील त्याची रिक्षा आणलं तुझा मला भेटणं खूप काय म्हणतात दुर्मिळ झालेला दुर्मिळ काय चल बरं म्हणजे हे चिल्ली पिल्ली इतकी मोठी झाली बघ हाय ओळखलं मला डायरेक्ट नाही म्हणून सांग होती ओळखलं मला कोण मी किती वर्ष झाली हो जाऊन हो तुमच्या लग्नाच्या अगोदर आदल्याच वर्षी ना नाही 2 वर्ष आधी 4 वर्ष लॉकडाऊनच्या अगोदर आणि काही त्रास आणि वहिनी हा छान ती काय समस्त तरुणांच्या गळ्यातील ताईत श्रीमान दादा धन्यवाद माझं नाव पराग कुबल आणि स्वर्गीय कोकण हे चॅनल चालवतो हा मुलगा स्वर्गीय कोकण आपले फिशिंगचे वगैरे सगळे व्हिडिओ आहेत आपले पारंपरिक सण उत्सव सगळे होल अँड सोड हा मुलगा तुझे हा आणि हा मुलगा तुझे व्हिडिओ खूप बघत असतो गेमिंगचे आणि ही मुलगी शौर्या चांगले म्हणजे मेन तुमचं हेच आहे का बाकी काय दुसरं काम पण करता ना मी माझा टेम्पो आहे तो येल्लो कलरचा साईड बाय आणि पीओपीचं काम करतो पीओपी हे महत्वाचं बघा. हे हो सगळं करून पण युट्यूब करणं मोठी गोष्ट आहे थँक्यू हेच मी लोकांना समजत असतो युट्यूब करा पण मेन जे करता ते नका सोडू. हो. महत्वाचं. बाकी बरं आहेस ना कधी आलास तू हा? आलास कधी काल रात्री आलो आहे आता छान वाटलं हा चला देवगड उतारला आमचा माणूस काय बाबा हो झील बाबा तुझं मोठं फॅन आधी मयूर शौर्या मयूरच्या चॅनल का सबस्क्राईब ए हो का ऋत्विक का एकदम एकत्र नाही ना गाडीचं काम करत ओके चालू झाला आता गेलो आणि सगळ्यांची ओळख करून येतात आणि किती जण इले आहेत ते बघा या इव्हेंटसाठी तर थोड्याच वेळात ना कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि इकडे स्टेज वगैरे या साईडला आहे आणि आम्ही जे थांबलो आहे ते सगळेजण थांबले आहेत ते इकडे बाहेर थांबलेले आहेत आणि थोड्याच वेळात सगळ्यांची एंट्री घेतील आणि त्यांना सगळ्यांना आत सोडलं जाईल असंच करू आमका लय त्यांनी फसवल्यानी आणि शेवटी आता इले भेटी गैरवली माझी पैसे नाही मिळाले काळजात आमच्या भरली शहाळी अभि घे बाय माझे किती फोन करतो घे बाय माझे कोकणातला खाली त्याला लाराच्या शो मध्ये अफजल खानाचं काम मिळणार अफजल खान दिसतात आम्ही कांबळी आहोत आम्ही निगेटिव्ह रोल पण एवढा बाप करतो समोरचा हिरो करणार काय द्यायचं ह्याला काय द्यायचं काय माझे शिपाईचे रोल द्यायचे ऋतिक गाडी सध्याच्या टी शर्टच्या व्यापारी साऊथ इंड ब्लॉग लग्न मानवलेलं योगेंद्र साठव अभिझोन आता आम्ही अभिच्या झोन आता आम्ही दादांका पण भेटलो बघूया आता पुढे चला मस्त मजेत
टीम गे बाय माझ्या, ही टीम गे बाय माझे मधलो तो ओनर आणि बाकीचे मधलो मालक हा गे बाय माझे. आणि किती जण फोटो काढतो ते आपल्या टी शर्टचं ब्रँडिंग करतात आणि त्याच्या टी शर्ट मध्ये सगळे मेंबर गावले. फायनली आपल्याला बँड मिळाला आहे. सो आम्ही क्रिएटरच्या लाईनमध्ये बसणार आहोत आणि प्रियांकाला जो मिळाला आहे ना व्हाईट आहे, म्हणजे +1 जे आहेत त्यांना व्हाईट बँड दिला आहे आणि ते मागच्या सीटवर बसते. आणि ओमकारला पण मिळालं आहे. चलो आतमध्ये आलो आहे छानपैकी. आता सिटिंग अरेंजमेंट बघूया काय काय आहे ते, कशा पद्धतीचे आहे. इतकं जबरदस्त प्राऊड फील होतं आहे ना, विचारूच नका. इतकं जबरदस्त अरेंजमेंट केली आहे. इकडे स्टेज आहे मागे आणि सिटिंग व्यवस्था इकडे केली. सगळ्यांच्या ओळखी वगैरे झाल्याने इतकं भारी वाटतं की आपण असं वाटतं की पहिल्यांदा भेटतोय असं वाटतच नाही आहे. काही काही जणांना भेटून असं, त्यामुळे खूप भारी फिलिंग आहे. सन्मान कोकणचा, कोकण सन्मान. हे सगळे काय काय बरोबर. आता आले आहेत सगळे क्रिएटर आणि सगळेजण आपापली जागा शोधून आता बसायचं काम करतात. आणि इकडे मोठमोठे क्रिएटर, त्यापैकी श्रुतिक दादा आहे इकडे. खूप जणांना भेटण्याची संधी या इव्हेंटच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. आणि लारांची इकडे जागा गाव. नमस्कार. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. क्रिएटरला की त्याने आतमध्ये येऊन लवकरात लवकर आपल्या स्थानावरती स्थानापन्न व्हावे. तुमच्यासोबत आलेल्या पाहुण्यांना नमस्कार नमस्कार. या इव्हेंटला खरी सुरुवात झालेली आहे. खूप मजा येणार आहे. आणि सगळे क्रिएटर बघा आता त्यांच्यावर नाही समोरच्या. हे काय आहे त्याच्यात, काय आहे त्याच्यात बॉक्सात मिठाई उघडल्यावर वास जातो. हाय स्ट्रॉम. कसं आहे? मस्त मस्त. कसं होस? मी बरो असं, तू कसं असं? मी मजेत. कसा वाटला? मला खूप भारी वाटला, मजा येता. नियोजन परफेक्ट आणि जबरदस्त. परफेक्ट आणि बरं याच्यासाठी वाटतं की काहीतरी कॉन्टेंट क्रिएटिंग करतो आणि त्याचा काहीतरी चीज तर ता एक आज फिलिंग असा. आणि ह्यो ॲक्च्युली एक इव्हेंट नाही, हा तर क्रिएटर लोकांसाठी सण असा असं मला वाटतं. आता खूप मजा येतं. थँक्यू. रंबा रंबा कंबा कंबा पराग खूप. अच्छा कॉबरीतलंच का? आचरा इकडनं एक 35 किलोमीटर. अच्छा कसं वाटलं? काय नाव आहे? स्वर्गीय कोकण. अच्छा बघतो मी सबस्क्राईब. नक्की नक्की. छान वाटला. नाव नाही सांगू शकत. सुमाटणे नाका. तर त्याच्यापासून पनवेल थोडंसं लांब आहे. तर तिथे जायला गाडी म्हणजे लालपरीस. आणि मी वाशीवरनं एक ट्रेन पकडायचो आणि ती ट्रेन पकडल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटाचाच अंतर असणार. तर धावत पडत आपल्याला ती गाडी पकडायला लागणार. ती नसली तर मग डायरेक्ट 1 तासानंतरच बस दुसरी. मग आम्ही कसे बसे धावत पळत रोज पकडायचो. आणि माझा एक मित्र आहे ना, तो नेहमी पुढे असायचा माझ्या, नेहमी. कारण मी मागे बसायचो, तो पुढे बसायचा ट्रेनमध्ये. तो आधी पोहोचायचा. तर एक टाइम असा होता की त्यांनी गाडी पकडून ठेवली आणि 1.5 मिनिटापर्यंत त्यांनी थांबवून ठेवली माझ्यासाठी. की बस मिळाला तरी सीट गावली नाही गो, नाही गो, नाही गो, नाही गो. एक एसटी
डेपो मधनं पॅसेंजरनी भरली होती, स्टॉप वरती थांबली नाही म्हणून धावतीला करली होती. इथून आले पास, त्यावर मारला आडवा हात, मग सुरू झाला घाट, त्यावर उलट्या केल्या साठ. प्रवास माझा नडला होता, पॅसेंजर येऊ पडला होता. आणि विजेते आहेत या अवॉर्ड सेटचे पहिले विजेते आहेत मंदार शेट्टे. टाळ्या धमाकडेच पाहिजे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मंदार शेट्टी यांच्यासाठी. इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट क्रिएशनचा व्हिडिओ उचललेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निधी वाऱ्यांसाठी. या कला क्षेत्रात कॉन्टेंट क्रिएशन करते डिजिटली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सावीसाठी. सावतानो हे का आता दशावतार नाटक दाखव. नाही मी चाललोय घरात. मी यांच्यासमोर काही करूच नाही. दशावतार बंद. ओ असं काय करतास? मुंबईतून पाहुण्यांका घेऊन इलंय. जरा दशावतार नाटक दाखव आणि रंग लावलात ना. मी ह्याच्या समोर करूच नाही. मी मुंबईत जाऊन करीन, लोकल ट्रेन मध्ये करीन, पण ह्याच्या समोर करूच नाही. काय बोलताय? मालवणी सिरियस सिच्युएशन मध्ये पण दादा कॉमेडी करतात. अहो करा ना, मला बघायचंय. आणि का नाही करणार आता आज? ओ काय सांगतलं हल्लीच्या ना तरुण पोरांना माझा खेळ बोर वाटतं माहिता. ओ कोण कोण येतच नाही. हा काय लोक येतात पण कशा स्टेज जवळ रेंज मिळता ना म्हणा. हा तर श्रीमानचा लाईव्ह स्ट्रीमिंग बघू घेत असते. अहो तो तरी बिचारो महाराजांची शौर्य गाथा वगैरे सांगता हो. पण काय सांगतलं त्या दिवशी ना माझा नांदगावात प्रयोग होतो. मी कॉमेडी रोल करी होतो. म्हटलं मी करतोय तो हसता, मी करतोय तो हसता. इमोशनल सीनला पण हसाक लागलो. असो करते एकेकाने कृपया आनंद मंचावर इंस्टाग्राम हँडल आहे मिस्टर स्टॉप. मी तुम्हाला तिघांना विनंती करतो की तुम्ही सिद्धेश सन्मान करावं.
टाळे थांबला नाही पाहिजे, जोरदार टाळे होते. मी अनिकेतला विनंती करते की त्याने सपत्नीक रंगमंचावरती यावं. कोकणचं निसर्ग सौंदर्य हे जगभरात पोहोचवण्यासाठी अनिकेत बऱ्याच वर्षापासून युट्यूबवरती काम करतोय. सपत्नीक रंगमंचावरती यावं असं मी बोलले होते. सपत्नीक ये गो. आमंत्रित करतो लकी कांबळी. जोरदार टाळे होते. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत. टाळ्या वाजवा. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत रील्स मालवणी. मी पूर्ण ग्रुपला मंचावरती येण्याची विनंती करते. आपण त्यांची रील पाहूया. ते येत आहेत तोपर्यंत आपण त्यांची रील बघूया. साहेब, तुमचं मनोगत ऐकण्याची इथे सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही बोलावं. कोकण सन्मान या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कोकणातल्या असलेल्या सगळ्याच क्रिएटर्स, युट्यूबर्सना मी सर्वप्रथम मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो. माझ्याबरोबर हा एक छोटासा युट्यूबर आणलेला आहे आणि ही पूर्ण संकल्पना अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि कोकणातल्या तरुणांच्या माध्यमातून, क्रिएटर्सच्या माध्यमातून आपला कोकण किती छान आहे, किती निसर्गरम्य आहे, हा सगळा दाखवण्याचा आपल्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आणि सुरुवात आहे. देशाचे पंतप्रधानांनी जाऊन लक्षद्वीप मध्ये काही फोटो काढले आणि पूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीपकडे वळालं. पण मी तेव्हा विचार केला, लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्याहीपेक्षा सुंदर माझं कोकण आहे, माझं सिंधुदुर्ग आहे, माझं रत्नागिरी आहे. आणि मग आपण कशाला मागे राहायचं, आपणही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे, आपलं कोकण दाखवलं पाहिजे. आणि मी युट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील, या सगळ्या जणांना फार बारकाईने पाहणारापैकी एक आहे. मीही पाहतो आणि आता माझ्या निमिषमुळे अजून जास्त बघण्याची संधी भेटते, कारण का तो युट्यूबर म्हणून स्वतःला डेव्हलप करतोय. त्याच्या स्वतःचं युट्यूबर चॅनल पण आहे. आणि मग मी विचार केला की का नाही सगळ्या कोकण क्रिएटर्सना आपण एकत्र आणावं आणि कोकणाबद्दल त्यांच्याही माध्यमातून अजून जास्त प्रभावी पद्धतीने दाखवावं आणि त्यांचाही सन्मान करावा. कारण का ते छोट्या आपल्या पद्धतीने जेवढं काय त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने कोकणाला दाखवत असतात. तसंच वृषाली जावळे म्हणजेच वाईनवाली. इथे 10 नंतर परमिशन आहे. हो, वाजवत का नाही आता? त्याचं नाव श्रीमान सगळे
आकाश बाईंवाली विशाली जावळे मी मंगेश काका म्हणजेच मंगेशला विनंती करतो की तोही रंगमंचावरती यावं. सोहम शहाणे म्हणजे आरजे सोहम याला विनंती करते की त्याने रंगमंचावरती यावं. परांजपेला विनंती करते की तिने रंगमंचावरती यावं. प्रसाद दिदाते याने कृपया रंगमंचावरती यावं. त्याचे रील्स आपण सगळे आवडीने बघतो. यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. फोटोग्राफी क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव ज्यांचा आदर्श आम्ही घेतो. मी प्रशांत नागती यांना विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. ज्यांच्या गाण्यावरती अख्खं कोकण किंवा अख्खं महाराष्ट्र थिरकतंय. प्रशांत नागती यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती यावं. श्रुती कोळंबेकर म्हणजेच कोण श्रुती याला मी विनंती करते की त्याने रंगमंचावर यावं. गौरी पवार म्हणजेच बिंदास मुलगीला रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. गौरीच बिंदास नाहीये तर गौरीची आजी सुद्धा तितकीच बिंदास आहे. तब्येतीच्या कारणास्तव आज ती आपल्या सोबत नाहीये पण गौरी सोबत गौरीची आजी सुद्धा इथेच आहे. आणि माझ्यासोबत जिने कमाल अँकरिंग केली असं मी समजतो तीच म्हणजे कोकण आर्टिकल अंकिता प्रभू वालवलकर. हिला मी विनंती करतो की तू सुद्धा ये. आणि माझ्यासोबत शांतनुने पण खूप छान अँकरिंग केली तर मी तुला सुद्धा विनंती करते की तू सुद्धा ये. विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. पेंटिंग बॅगी प्लीज. Come to my lips. Who said that money can buy happiness? Hey, Baba, come to Korea. आणि बंटी कांबळेची रिक्वेस्ट आहे की त्यांची हापूस गँग जे आहे त्यांनी सुद्धा रंगमंचावरती यावं कारण की प्रत्येकाचा याच्यात योगदान आहे. हापूस गँगला विनंती करते की त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यावं. थोडं लवकर या. त्यांच्यासाठी आपण बाऊल येते हा शुभम राऊत याला आपण खूप खूप अभिनंदन शुभम राऊत. शकतो. आपण त्याची रील पाहू शकतो. आकाशी स्वप्नांचा हरपूर्ण भानशी सांजेला कथेच सामरते बामरते गडते अडकते हिंदोळ्यावर आणि आता आपला बाऊल
सगळ्यांचं लाडको कोकणी कॉन्टेंट क्रिएटर शुभम राऊत. खरा तर आज खूप भारी वाटतं, खूप स्वतःवरती अभिमान वाटतं की कुठेतरी 2 वर्षापूर्वीचा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. खरंच राणे साहेब थँक्यू. तुमच्यामुळे जा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. एका गोष्टीची उणीव भासता म्हाका की माझी मम्मी आणि माझे बाबा त्यांका आज इथे येऊचा होता बट काही कारणास्तव त्यांना इथे नाही येता येईल. जर ते इथे असते तर खरंच त्यांना पण त्यांच्या झिलावरती खूप अभिमान वाटलो असतो. तर बाबा आणि मम्मी ह्या गिफ्ट आणि ह्यो अवॉर्ड तुमच्यासाठी. थँक्यू. या घराकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवून एक रील येऊन दे, त्याची आम्ही वाट बघतो. होय बरोबर. हा थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि एक शेवटचा स्पेशल अवॉर्ड जो तुम्हा सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की असे 2 भाऊ आहेत जे पोलीस आहेत आणि जे रील्स. तर मी नितेशजी राणे साहेब यांना विनंती करेन की त्यातला आता एक भाऊ आहे इथे पोलीस असून सुद्धा कॉन्टेंट क्रिएशनच्या दुनियेत त्यांची कामगिरी खूप चांगली आहे आणि खूप मोलाची आहे. दोन शब्द. सगळ्यात पहिलं तर मी सांगते, ओळखता येत नाही योगेश कोण आहेत, योगेंद्र कोण आहेत, तर हे कोण आहेत तेच सांगते. मी योगेंद्र साठम. योगेश येऊ शकला नाही ड्युटीमुळे. तर राणेसाहेब खरंच खूप खूप धन्यवाद. मी मुंबई पोलीसमध्ये आहे, बऱ्याचशा लोकांना माहीत असेल. सर आज एक दिवसाची सुट्टी घेऊन मी इथून आलो या प्रोग्रामसाठी. भाऊ येऊ शकला नाही कारण मला सुट्टी नाही मिळाली म्हणून. सो थँक्यू सर. आणि हे जे काही प्रोग्राम तुम्ही ठेवलंय, जे आपले जे कोकणी क्रिएटर्स आहेत मालवणातले, आपल्या कोकणातले, त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोठं स्टेज आहे. तर मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम जबरदस्त पार पडला. अगदी लहान क्रिएटर पासून मोठ्या क्रिएटर पर्यंत अगदी जल्लोष जबरदस्त होता. प्रत्येकाच्या हातात ट्रॉफी आहे आणि ही आपली ट्रॉफी आहे आणि सगळे आता इथे फोटो सेशनला आले आहेत. आता फोटो सेशन करतात. अमोल काढता. अमोल फोटो काढतो ना. अरे मी फोटो नाही काढणार. परत बोला छत्रपती शिवाजी महाराज. बाबू किती काढतो? फोटो काढ. दोन माझं पोरं आहे. Who said that money can't buy happiness? मित्रांनो, आजचा दिवस एकदम जबरदस्त. स्टॉम सगळे अगदी म्हणजे जाम धमालच करतात. धमाल म्हणजे आपलं हापूस गँग म्हणजे धमालच असतं. स्वतःचा कार्यक्रम स्वतः धमाल करतले नाही तर काय. सगळे क्रिएटर आहे. कुंकेच्या जत्रेत गावतलं, गेल्या वर्षी गावतलंच तशी. बांधील की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर जय भैरवनाथा. जय भैरवनाथा. जाम धमाल. तू बरोबर बोलला पटला. 50 विमान भाई फोटो. और मैं मालदार. कैश एक बार तो ले. कैश मनी 25 फोटो काढायला लागेल. स्वाइक.